नमस्कार सर्वांना. येणाऱ्या कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण संभाव्य प्रश्नाचा सराव ही मालिका सुरू केलेली आहे. या लेक्चरमध्ये येणाऱ्या पेपरच्या दृष्टिकोनातून सर्व IMP पॉइंट आपण कव्हर करणार आहोत. प्रश्न समोर दिसेल, उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर माझ्याकडनं सविस्तर त्याचं विश्लेषण देण्यात येईल, तेही परीक्षाभिमुख. ओके, चलो. बघा, प्रश्न 1, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हा टॉपिक आहे सरनामा. कंबाईन पूर्वचा विचार केला तर या टॉपिकवर सातत्याने प्रश्न विचारलेला दिसतोय. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले. हे विधान चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2, केशवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले. हेही विधान चुकीचं आहे. भारतीय जीवन विमा निगम खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे म्हटले. दादानो, हे विधान बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 3. सरनामा आणि न्यायालयीन खटले या संदर्भात प्रमुख 3 बाबी लक्षात ठेवायच्या. पहिली बाब, बेरुबारी खटला हा आहे परंतु 1960चा. दुसरा महत्त्वाचा खटला लक्षात ठेवायचा आहे, केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटला आहे 1973चा. तिसरा महत्त्वाचा खटला लक्षात ठेवायचा आहे, LIC इंडिया खटला 1995चा. जवळपास या 3च खटल्या संदर्भात सरनामा या टॉपिकमध्ये प्रश्न विचारला जाईल. बेरुबारी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की सरनामा संविधानाचा भाग नाही. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल स्वतः बदलला. केशवानंद भारती खटल्यामध्ये जो 1973ला झालेला आहे, केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की सरनामा हा संविधानाचा भाग आहे. पुढे LIC इंडिया खटला झाला 1995 मध्ये आणि याही खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं सरनामा हा संविधानाचा भाग आहे. आणि तुम्ही आता अंतिम निष्कर्ष काय लावायचा? तर अंतिम निष्कर्ष लावायचा सरनामा हा संविधानाचा भाग आहे. परंतु परीक्षाभिमुख बाब आहे. बेरुबारी खटला नाही, केशवानंद भारती खटला आहे आणि LIC इंडिया आहे. अंतिम निष्कर्ष सरनामा हा संविधानाचा भाग आहे. चला, पुढचा प्रश्न वाचा, उत्तर देण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर माझ्याकडून सविस्तर विश्लेषण देण्यात येईल. एका प्रश्नापाठीमागे आपण किमान 5 पॉइंट कव्हर करणार आहोत, जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% कामी येतील. मग ती परीक्षा येणारी कंबाईन असू शकते, ती परीक्षा ग्रुप C असू शकते, ती परीक्षा डिपार्टमेंट PSI प्री प्लस मेन्स असू शकते. बघा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. अनुच्छेद 2 हे अर्थात कलम 2 हे भारतीय संघाचा भाग नसलेल्या नवीन राज्यांच्या
प्रवेशासंबंधी किंवा स्थापनेसंबंधी आहे. दादानो, हे विधान बरोबर आहे. अनुच्छेद 3 हे भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलासंबंधी आहे. हेही विधान बरोबर आहे. अनुच्छेद 2 नुसार संसद एखाद्या राज्यामधून काही भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. दादानो, हे विधान चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विधान ओळखायला सांगितलेलं आहे. इथं अ आणि ब विधान बरोबर आहे, क विधान चूक आहे. त्यामुळं आपल्या प्रश्नाचं उत्तर जातं पर्याय क्रमांक 2. पोरांनो, इथं एकदम शॉर्टकट माहिती सांगतो, परीक्षाभिमुख लक्षात ठेवा. संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र हा संविधानाचा भाग पहिला आहे. कलम 1 पासून ते कलम 4 पर्यंत तरतुदी आहेत. कलम 2 अशा भागासंदर्भात माहिती सांगत आहे जो भारताच्या बाहेरचा आहे. भारताबाहेरील एखादं राज्य भारतामध्ये सामील करायचंय, एखादा प्रदेश सामील करून त्याला राज्य स्थापन करायचंय, याविषयीच्या तरतुदी संविधानाच्या 2 कलमामध्ये आहेत. तर कलम 3 नुसार अंतर्गत बदल केले जातात. मग एका राज्यापासून काही भाग वेगळा करून नवीन राज्य निर्माण करणे, 2 किंवा त्यापेक्षा अधिक राज्य एकत्र करून नवीन राज्य निर्माण करणे, 2 किंवा अधिक राज्याचा काही भाग एकत्र करून नवीन राज्य निर्माण करणे, एखाद्या राज्याचे क्षेत्र वाढवणे, एखाद्या राज्याचे क्षेत्र घटवणे, राज्याच्या सीमेमध्ये फेरबदल करणे, राज्याचे नाव बदलणे, याविषयीचे सर्व बदल संविधानाच्या 3 कलमामध्ये आहेत. अर्थात ही दोन्ही विधाने बरोबर आहेत. हे जे आहे ना, एखाद्या राज्यामधून काही भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करणे, ही कलम 2 मधली तरतूद नाही पोरांनो, ही कलम 3 मधली तरतूद आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर जाईल पर्याय क्रमांक 2. काळजीपूर्वक कलम 2 आणि कलम 3 चा फरक एकदा वाचून जा. परीक्षेमध्ये 3 कलमांसंदर्भात प्रश्न असण्याची शक्यता आहे. नेक्स्ट, स्पीड ठेवा. किमान आपले 8 ते 10 पेपर होतील येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेपर्यंत. सर्व प्रश्नाची PDF मी टेलिग्राम चॅनलवर टाकून देईल. भारतीय संविधानाच्या कलम 312 नुसार खालीलपैकी कोणाला अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार आहे? बघा, अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार पोरांनो तो आहे संसदेला, आणि त्याविषयीची तरतूद संविधानाच्या 312 कलमामध्ये आहे. मग सांगा, सध्या किती अखिल भारतीय सेवा आहेत? पटपट उत्तर द्या. सध्या किती अखिल भारतीय सेवा आहेत? तर सध्या 3 अखिल भारतीय सेवा आहेत, IAS, IPS आणि IFS. ओके, डन. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 4. खालील विधानांचा विचार करा. चला, उत्तर देण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. संविधानाचा भाग 18 घटना दुरुस्ती संदर्भात आहे. दादानो, हे विधान चुकीचं आहे. संविधानाचा भाग 8 केंद्र राज्य संबंध या संदर्भात तरतुदी आहेत. हेही विधान चुकीचं आहे. संविधानाचा भाग 9 मध्ये पंचायती संदर्भात तरतुदी आहेत. 3रे विधान बरोबर आहे. फक्त क. योग्य विधान ओळखायला सांगितले, उत्तर जाईल पर्याय क्रमांक 3, फक्त क. बघा, थोडं स्पष्टीकरण. परीक्षाभिमुख
काही महत्त्वाचे भाग आपण इथं हायलाइट करणार आहोत. संविधानाचा भाग 18वा पोरांनो आणीबाणी संदर्भात आहे. आणीबाणी विषयक तरतुदी संविधानाच्या 18व्या भागामध्ये आहेत. तर घटना दुरुस्तीच्या तरतुदी हा संविधानाचा भाग आहे 20. संविधानाच्या भाग 20 कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीच्या तरतुदी आहेत. तर 18व्या भागामध्ये कलम 352 ते 360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी आहेत. संविधानाच्या भाग 8 मध्ये भाग 8 मध्ये केंद्र शासित प्रदेशाच्या तरतुदी आहेत. केंद्र शासित प्रदेशाच्या तरतुदी भाग 8 मध्ये आहेत. तर केंद्र राज्य संबंधाच्या तरतुदी ह्या संविधानाचा भाग आहे 11वा. आयोगाकडनं खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या भागामध्ये केंद्र राज्य संबंधाच्या तरतुदी आहेत. संविधानाचा भाग 11वा केंद्र राज्य संबंधाच्या तरतुदी तुम्हाला मिळतात. संविधानाचा भाग 9 मध्ये पंचायती संदर्भात तरतुदीत बरोबर आहे. 73व्या घटना दुरुस्तीनुसार भाग 9 संविधानामध्ये ऍड करण्यात आला. भाग 9 मध्ये पंचायती संदर्भात तरतुदी आहेत. कलम 243 ते 243 ओ पर्यंत पंचायती संदर्भात तरतुदींचा समावेश आहे. बघा कोणकोणते भाग लक्षात ठेवा. 18 आणीबाणी, 20 घटना दुरुस्ती, 8 केंद्रशासित प्रदेश, 11 केंद्र राज्य संबंध आणि भाग 9 पंचायती संदर्भातल्या तरतुदी. नेक्स्ट योग्य जोड्या लावा. चला स्पीड ठेवा. सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण असेच प्रश्न घेणार आहोत जे परीक्षेत येऊ शकतात. विनाकारण अवघड घ्यायचे किंवा विनाकारण खूप सोपे घ्यायचे असे आपण बिलकुल करणार नाही आहोत. मागील किमान 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा विचार करून आपण हे प्रश्न तयार केलेले आहेत. काय उत्तर देत आहे? 1 नंबर उत्तर येत आहे. बघूया. मूलभूत हक्कासंदर्भात प्रश्न आहे. अनुच्छेद 15. अनुच्छेद 15 भेदभाव करण्यास मनाई. अनुच्छेद 17 अस्पृश्यतेची समाप्ती. अनुच्छेद 18 पदव्यांची समाप्ती आणि अनुच्छेद 14 कायद्यासमोर समानता. 3 4 1 2 3 4 1 2 उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पोरांनो आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकेचा विचार करा. कलमासंदर्भात जोड्या लावा. या मुद्द्यावर प्रश्न विचारण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. पॉलिटीचे किमान 150 कलम तुम्हाला पाठ पाहिजेत. कलम आणि त्याचं हेडिंग जोड्या लावा प्रश्नाच्या दृष्टिकोनातून. नेक्स्ट चला सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे. उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चुकलं चुकू द्या पण माणसाने उत्तर देण्याचा हमेशा प्रयत्न करावा. 4 नंबर उत्तर देत आहे. बघूया. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालय मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी प्राधिलेख जारी करू शकते? तर पाहणं या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 32. कलम 32. बघा मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती अर्ज दाखल करण्याचा अधिकार आपल्याला कलम 32(1) नुसार देण्यात आला. परीक्षाभिमुख बाब आहे. संविधानाच्या 3ऱ्या भागामध्ये जे आपल्याला हक्क दिलेले आहेत त्याची जर अंमलबजावणी होत नसेल तर अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडे विनंती अर्ज करण्याचा अधिकार आपल्याला 32(1) नुसार दिलेला आहे. तर 32(2) नुसार सर्वोच्च न्यायालय आपल्या मूलभूत हक्काची अंमलबजावणी करण्यासाठी एकूण 5 प्रकारचे प्राधिलेख जारी करू शकते. सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्काचा संरक्षण करता म्हणतात.
हे कलम सर्वात महत्वाचे परानो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या कलमास घटनेचा आत्मा म्हणतात. प्रश्न असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा आत्मा कोणत्या कलमास म्हटलेला आहे, तर 32. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलम 32ला एवढं महत्व देतात, ते म्हणतात मला जर कुणी विचारलं की घटना कोणत्या कलमा अभावी शून्यवत आहे म्हणजे निरुपयोगी आहे, तर मी माझे संपूर्ण लक्ष कलम 32 कडे केंद्रित करेल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. कलम 32 घटनात्मक उपाययोजनेचा हक्क. मग मला एक अजून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उच्च न्यायालयाला प्राधिलेख काढण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे? बोला पटपट. उच्च न्यायालयास प्राधिलेख जारी करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देण्यात आलेला आहे? गट. उच्च न्यायालयास प्राधिलेख जारी करण्याचा अधिकार संविधानाच्या 226 कलमानुसार देण्यात आलेला आहे. गट. चल इथं धोका होऊ शकतो. चला पटपट उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये ग्रामसभेची व्याख्या दिली आहे? ग्रामसभेची व्याख्या संविधानाच्या कोणत्या कलमात दिलेली आहे? 1 2 3 1 2 3 डिस्को होऊ लागला. डिस्को होतोय बघा. ग्रामसभेची व्याख्या संविधानाच्या कलम 243 मध्ये दिलेली आहे. 243 बघा. प्रश्न विचारला ग्रामसभेची तरतूद, वाक्य समजून घ्या. ग्रामसभेची तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात आहे? तर ग्रामसभेची तरतूद संविधानाच्या 243A कलमामध्ये. पण 243A कलमामध्ये व्याख्या दिलेली नाही. कलम 243A मध्ये काय स्पष्ट केलेलं आहे? तर ग्रामसभा गाव पातळीवर अशाच अधिकाराचा वापर करेल जे अधिकार तिला राज्य विधिमंडळाने कायद्याद्वारे ठरवून दिलेले आहेत. हे 243A मध्ये. तर कलम 243 मध्ये इतर व्याख्यासोबत ग्रामसभेची व्याख्या दिलेली आहे. ग्रामसभा म्हणजे गावातील मतदारांची सभा. परीक्षाभिमुख फास्ट 2 पॉइंट सांगतो बघा, लक्ष द्या. ग्रामसभेची व्याख्या कोणत्या कलमात आहे? ग्रामसभेची व्याख्या 243 कलमात. ग्रामसभेची तरतूद कोणत्या कलमात? 243A कलमात ग्रामसभेची तरतूद. 243B मध्ये पंचायतीची स्थापना, पंचायतीची स्थापना. आणि 243C मध्ये पंचायतीची रचना, पंचायतीची रचना. 243A पंचायतीची स्थापना. 243B कलम 243A ग्रामसभा. आणि 243 हेडिंग व्याख्या, त्यामध्ये तुम्हाला ग्रामसभेची व्याख्या मिळेल. ग्रामसभा म्हणजे गावातील मतदारांची सभा. ओके. चला नेक्स्ट पॉइंट. हा प्रश्न अवरेज मुलांना बरोबर येत नाही. अवरेज मुलापेक्षा जास्त प्रश्न बरोबर आणायचे झाले तर अशा प्रश्नाची उत्तर देता येणं गरजेचं आहे. चला बोला पटपट. गट गट. चला स्पीड ठेवा. प्रत्येक मुद्दा परीक्षाभिमुख आणि IMPA. बघा, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(2) मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर लादलेल्या प्रतिबंधाचे आधार कोणते आहेत? देशाची सुरक्षा आहे,
प्रदेशी राष्ट्राशी मैत्रीपूर्व संबंध आहे, सार्वजनिक सुव्यवस्था आहे, अपराधात चेतावणी आहे. पोरांनो, इथं गोंधळ होऊ शकतो. सध्यापुरत्या दोनच गोष्टी तुमच्या क्लिअर करतो. इकडे लक्ष द्या रे. कलम 19(1)(a) मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. बघा, कलम 19(1)(a) मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील मर्यादा संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये दिलेल्या आहेत? तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील मर्यादा संविधानाच्या कलम 19(2) मध्ये देण्यात आलेल्या आहेत. या पॉइंट संदर्भात गोंधळ होऊ शकतो. ही बंधने तर आपण रट्टा मारून पाठ करू शकतो, पण हा गोंधळ आधी समजून घ्या. तुम्हाला प्रश्न विचारला, संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे? कलम 19(1)(a) मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. दुसरा प्रश्न असेल, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत? कलम 19(2) मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या मर्यादा निश्चित केलेल्या आहेत. याचं उत्तर आहे पोरांनो पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, गेल्या वर्षीचा कंबाईनचा पेपर बघा. सर्वोच्च न्यायालयाचे खटले विचारलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे खटले, न्यायनिर्णय माहीत असणं गरजेचं आहे. गेल्या राज्यसभेमध्ये पण खटल्यावर प्रश्न होता, कंबाईनमध्ये पण खटल्यावर प्रश्न होता. त्यामुळे मूलभूत हक्कासंदर्भातले महत्त्वाचे खटले आता वाचण्याची सवय लावा. गुड. प्रदूषण मुक्त हवा आणि पाण्याचा अधिकार, पर्यावरणाचा अधिकार कलम 21 अंतर्गत प्राप्त होतो असा सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये निकाल दिला? तो सुभाष कुमार विरुद्ध बिहार 1991चा खटला आहे. ओके, मग मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. कलम 21चा व्यापक अर्थ सर्वोच्च न्यायालयाने प्रथम कोणत्या खटल्यामध्ये लावला? बोला पटपट. कलम 21चा व्यापक अर्थ सर्वोच्च न्यायालयाने प्रथम कोणत्या खटल्यामध्ये लावलेला होता? स्पीड ठेवा रे. कलम 21चा व्यापक अर्थ, कलम 21चा व्यापक अर्थ सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये लावलेला होता? तर तो आहे मनेका गांधी खटला. बघा, मार्गदर्शक तत्वे. आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने कृषी व पशुसंवर्धन यांची योग्य व्यवस्था लावण्यासाठी राज्य सतत प्रयत्नशील राहील ही तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? त्याचं उत्तर आहे कलम क्रमांक 48. ओके, बोला. या सर्व प्रश्नाचे फायदे होत आहेत का? पटपट बोला. स्पीड व्यवस्थित आहे का? याचा तुम्हाला फायदा होत आहे का? बोलत चालायचं आहे. पुढचं लेक्चर विज्ञानचं असेल कोलते सरांचं. सुरुवातीला आपली पीपीटी आज ओपन होत नव्हती म्हणून आपला 10 मिनिटं आपल्याला उशीर झाला. 5 प्रश्न राहिलेत. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण राहिलेले 5 प्रश्न आपण कव्हर करूयात. ओके, आणि दुसरे 10 प्रश्न घेऊयात. ओके, बोला. लाईक करा, शेअर करा आवडत असेल तर. दहा ते 12 पेपर आपले होतील 15-15 प्रश्नाचे आणि एकदम सविस्तर स्पष्टीकरण घेणार आपण. एकदम परीक्षाभिमुख कडक एकदम. धन्यवाद. मंडळ आपला आभारी आहे. ओके.
चला भेटूया उद्या याच वेळेला. ओके, धन्यवाद. पुढचं लेक्चर कंटिन्यू करा पोरांनो.